नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणे नेमकी कोणकोणती आहेत त्याविषयीचा आढावा घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बेशिस्त ही एक आजच्या काळातील गंभीर समस्या बनली आहे। कारण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीमुळे आज सर्वत्र चिंतेचे आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे या बेशिस्तीमुळे शाळा आणि समाजावर देखील त्याचे अनिष्ट परिणाम होत असलेले दिसतील की ज्यामुळे एकूणच समाजाचं आणि देशाचं भवितव्यच धोक्यामध्ये आलेलं आहे। कारण आपण असं म्हणतो की आजची ही तरुण पिढी हे उद्याचं देशाचं भवितव्य आहे, मात्र हे देशाचं भवितव्य जर अशा पद्धतीनं बिघडत चाललेलं असेल किंवा बेशिस्त वर्तन करत चाललेलं असेल तर मग देशाला विकासाकडे किंवा प्रगतीकडे घेऊन जाणं हे आपल्याला थोडंसं अवघड होईल आणि देशाचं नुकसान जे आहे ते नुकसान जर होत असेल तर ते फार मोठं दुर्दैव आहे अशा पद्धतीनं आपल्याला म्हणावं लागेल। आणि कारण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिस्तीचं वातावरण असणं किंवा शिस्त असणं हे अत्यंत गरजेचे आहे। म्हणजेच शाळा आणि महाविद्यालयातील जीवनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ही असलीच पाहिजे। शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी हे बरेचसे कुमारावस्थेमधील असतात। म्हणजे कुमारावस्थेमधील हे जे विद्यार्थी असतात, या कुमारावस्थेतील जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी साधारणपणे भावनिक संघर्षाचा काळ असतो आणि ज्यामुळे ही मुलं फार लहानही नसतात आणि फार मोठीही झालेली नसतात, मात्र त्यांच्यामध्ये झालेले शारीरिक बदल असतील किंवा इतर घडामोडी असतील की ज्यामुळं त्यांच्या स्वभावामध्ये त्यांच्या वर्तनामध्ये अशा पद्धतीचा फरक घडून येतो आणि कुठल्याही प्रकारची घटना जर शाळेमध्ये घडली तर त्याचे परिणाम वेगळे आपल्याला बघायला मिळतात की जेणेकरून उदाहरणार्थ काही कारणामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये भांडणं होणं, मारामाऱ्या करणं किंवा शिक्षकांचाच उपमर्द करणं, त्याचबरोबर शाळा असेल किंवा महाविद्यालय असेल त्यांच्या साधनसंपत्तीची नासधूस करणं, मोडतोड करणं, बेंचची मोडतोड करणं, वर्ग बंद पाडणं किंवा उद्धटपणा करणं, असे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते वेगवेगळे प्रकार त्यांच्याकडून घडून येत असलेले दिसतात। अनेक वेळा महाविद्यालयामध्ये होत असणाऱ्या निवडणुका असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, परीक्षा असेल, या ठिकाणी देखील अशा विद्यार्थ्यांकडून बरेचसं बेशिस्त वर्तन जे आहे हे बेशिस्त वर्तन घडत असताना आपल्याला दिसतं। आणि मग विद्यार्थी हा शिस्तप्रिय असला पाहिजे असं आपण म्हणतो आणि हे विद्यार्थी जर शिस्तप्रियतेनं वागत नसतील तर मात्र मग बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी कायदेशीर अडचण निर्माण होते किंवा कायदेशीर मार्ग त्या ठिकाणी काढावा लागतो आणि कायदेशीर मार्ग जेव्हा काढावा लागतो किंवा पोलिसांना वगैरे पाचारण केलं जातं तेव्हा कदाचित त्या विद्यार्थ्यांचं भविष्य देखील उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं अशा विद्यार्थ्यांच्या बेशिस्त वर्तनावर थोडासा लगाम लावणं गरजेचं आहे। आणि मग त्यासाठी त्या विद्यार्थ्यांवर अनेक प्रकारचे संस्कार करणं असेल किंवा त्यांना नियम पाळायला लावणं असेल किंवा शिस्त आणि स्वातंत्र्य या दोघांचा समन्वय साधून त्या विद्यार्थ्यांना विकासाच्या मार्गाने घेऊन जाणं असेल, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे। कारण अशा गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर मात्र हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी वाममार्गाला लागतील, बेशिस्त वर्तन करतील आणि त्यामुळं शाळा महाविद्यालयाबरोबरच समाजाचं आणि देशाचं देखील नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ही बेशिस्त जी आहे ही एक गंभीर समस्या आहे की जी गंभीर समस्या जर आपण सोडवली नाही तर देशाचं भवितव्य काय होईल, धोक्यात येईल। आणि म्हणून ह्या बेशिस्त या समस्येचं अनेक वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी काय केलेलं आहे त्याचा अभ्यास केलेला आहे। वेगवेगळ्या समित्या त्या संदर्भात नेमल्या गेलेल्या होत्या की ज्या समित्यांनी या बेशिस्त वर्तनाच्या कारणांचा शोध घेतला आणि त्या कारणांचं वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण 3 प्रकारामध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल की जे 3 प्रकार म्हणजे एक म्हणजे कुटुंब, दुसरा आहे शाळा आणि तिसरा आहे समाज। म्हणजे कुटुंब, शाळा किंवा समाज
अशा 3 प्रकारची कारणं या बेशिस्तीला जबाबदार आहेत अशा पद्धतीचं म्हणणं बऱ्याच लोकांचं आहे किंवा बऱ्याच शिक्षण तज्ज्ञांनी समित्यांनी अशा निष्कर्ष काढले आहेत की काही कौटुंबिक कारणं आहेत, काही शालेय कारणं आहेत, तर काही सामाजिक कारणं आहेत की ज्या कारणांमुळं ही विद्यार्थ्यांची बेशिस्त जी आहे ही बेशिस्त घडून येत असलेली आपल्याला दिसते. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यातील फक्त एकाच कारणाचा अभ्यास जो आहे तो एकाच कारणाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहे. तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या बेशिस्त वर्तनासाठी कारणीभूत असणारी कौटुंबिक कारणं नेमकी कोणकोणती आहेत, त्या कौटुंबिक कारणांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर ही कौटुंबिक कारणं नेमकी कोणकोणती आहेत ते आता आपण बघूया. तर त्यातलं ही कौटुंबिक विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची जी ही कौटुंबिक कारणं आहेत ती कौटुंबिक कारणं कोणती आहेत बघूया आपण आता. तर त्यातलं पहिलं कारण आहे बघा, कुटुंबामध्ये लोकशाही वातावरण नसणे. म्हणजे कुटुंबामध्ये जर लोकशाही वातावरण नसेल तर मग विद्यार्थी बेशिस्त वर्तन करण्यासाठी जबाबदार होतात. म्हणजे अनेक कुटुंबामधलं वातावरण जे आहे हे वातावरण हुकुमशाही प्रवृत्तीचं असतं. म्हणजे कुटुंबामधले वडीलधारी जे लोक असतात, वडीलधारी जी मंडळी असतात, माणसं असतात, ते विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजूनच घेत नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला त्या विद्यार्थ्यांचे नेमके विचार काय आहेत, त्यांची मतं काय आहेत, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, अशा पद्धतीनं त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं न ऐकून घेता आपलेच विचार, आपलीच मतं त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जातो. आणि बऱ्याच वेळेला मग ही आपली मतं जर विद्यार्थ्यांवर लादली गेली तर मग त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होते. म्हणजे अनेक वेळा जर आपण कुटुंबामध्ये केवळ आपलंच म्हणणं खरं आहे आणि मी म्हणेल तेच सगळं खरं आहे, किंवा हम करे सो कायदा, जशी हिंदीमध्ये एक म्हण आहे, हम करे सो कायदा, मी म्हणेल तेच सर्व खरं आहे आणि ते तुम्ही पाळलंच पाहिजे, मी जे सांगतोय ते तुम्ही केलंच पाहिजे, अशा पद्धतीचं हुकुमशाही वातावरण जर कुटुंबामध्ये असेल आणि विद्यार्थ्यांचे कुठलेही विचार, इच्छा, आकांक्षा, मतं जर तुम्ही समजून न घेता केवळ आपलेच इच्छा, आकांक्षा किंवा मतं त्या विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला तर त्या विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्याची काय होते, गळचेपी होते. आणि मग त्यामुळं काय होतं की त्यांच्या ज्या काही इच्छा, आकांक्षा असतात, विचार असतात आणि त्याचबरोबर ही जी काही मतं असतात ती काय होतात, दडपली जातात आणि हे विचार असतील, त्यांची मतं असतील, योग्य जरी असली, म्हणजे चांगली जरी असली, योग्य जरी असली तरी काय होतात, दडपली जातात. आणि ही जर नेहमी दडपली जात असतील, दाबून टाकली जात असतील तर मग काय होतं की बऱ्याच वेळेला थोडा वेळ ते शांत बसतात किंवा काही कालावधीसाठी शांत बसतात, मात्र कधीकधी हे दडपलेले जे काही इच्छा, आकांक्षा, विचार, मतं जे आहेत ही कधी ना कधी उफाळूनच येतात. आणि त्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळेला ही इच्छा, आकांक्षा, विचार, मतं काय होतात की मग घरामध्ये आपण राग दाखवू शकत नाही किंवा वडीलधाऱ्या मंडळींवर आपण ओरडू शकत नाही. मग काय होतं की शाळा किंवा महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर हा राग कुठं काढला जातो तर आपल्या मित्रमैत्रिणींवर काढला जातो. म्हणजे किंवा शाळेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधांवर काढला जातो. म्हणजे काय की कुटुंबामध्ये जर लोकशाही वातावरण नसेल, म्हणजे या ठिकाणी पण ह्या चित्रांवरून आपल्याला दिसतंय बघा की हे पालक जे आहेत हे पालक केवळ त्या पाल्याला केवळ रागवण्याचंच काम करतायत, त्याला फक्त सूचनाच देण्याचं काम करतायत, त्याचं कुठल्याही पद्धतीचं म्हणणं, विचार जे आहे ती मतं, इच्छा, आकांक्षा ऐकून न घेता केवळ आपलेच विचार किंवा मतं त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करतायत की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य त्या घरामध्ये, कुटुंबामध्ये मिळत नाही. म्हणजे लोकशाही वातावरण असू शकत नाही, केवळ हुकुमशाही वृत्तीनंच त्या विद्यार्थ्याला तिथं वागवलं जातं. आणि मग त्यामुळं ह्या विद्यार्थ्याचे जे काही दडपलेले विचार, भावना ज्या असतात मग त्या कधीतरी उफाळून येतात आणि मग शाळा महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर ह्या जर भावना उफाळून आल्या तर त्याचा उद्रेक होतो आणि त्यामुळं शाळा किंवा महाविद्यालयातील जी शिस्त आहे ती शिस्त त्याच्याकडून मोडली जाते आणि तो काय करतो, बेशिस्त वर्तन करतो. म्हणजे कुटुंबामध्ये लोकशाही वातावरण नसणे हे कारण त्या विद्यार्थ्याच्या बेशिस्त वर्तनासाठी कारणीभूत असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील कारण आहे ते म्हणजे कुटुंबामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्ती न होणे. कुटुंबामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्ती न होणे म्हणजे शाळेमध्ये आपल्याला जे काही साहित्य, ज्या काही गरजा आपल्याला छोट्या छोट्या गरजा असतात की ज्या गरजा आपल्या भागवल्या जाणं गरजेच्या असतात आणि ज्या गरजा जर आपल्या पूर्ण झाल्या नाहीत
तर मग विद्यार्थी बेशिस्त वर्तन करत असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे आज आपण समाजातल्या अनेक कुटुंबांकडे बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले अनेक कुटुंब समाजामध्ये आपल्याकडे आहेत की ज्यांच्याकडं 2 वेळचं जेवण करण्याची सुद्धा भ्रांत आहे किंवा 2 वेळचं जेवणसुद्धा त्यांना मिळत नाही. आणि मग अशा कुटुंबातल्या विद्यार्थ्यांच्या ह्या ज्या शालेय गरजा आहेत त्या शालेय गरजांची पूर्ती सहजासहजी होत नाही की ज्याच्यामध्ये मग आवश्यक ते शैक्षणिक साहित्य जे आहे की मग वह्या असतील किंवा पुस्तके असतील, पेन पेन्सिल असेल किंवा गणवेश असेल किंवा कंपास पेटी असेल किंवा त्या कंपासमधलं साहित्य असेल, बस प्रवास खर्च असेल किंवा परीक्षा फी असेल, ह्यासारख्या ज्या काही शैक्षणिक गरजा आहेत ह्या शैक्षणिक गरजा काय होतात की त्यांच्या भागवल्या जात नाहीत. आणि ह्या शैक्षणिक गरजा जर भागवल्या गेल्या नाहीत किंवा त्या गरजांची पूर्ती जर कुटुंबामधून झाली नाही, कुटुंबामधून त्या विद्यार्थ्याला हे शैक्षणिक साहित्य जर मिळालं नाही, तर मग अनेक वेळा काय होतं की हे शैक्षणिक साहित्य तो विद्यार्थी चोरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अनेक वेळेला शाळेमध्ये अशी ओरड झालेली आपल्याला आढळून आली असेल की बघा आपलं काहीतरी साहित्य हरवलं जातं किंवा काहीतरी साहित्याची चोरी होते, दप्तरामधून काहीतरी गोष्टी, मग पेन असेल, पेन्सिल असेल, पट्टी असेल, रबर असेल, वही असेल, पुस्तक असेल, काहीतरी आपलं गायब होतं किंवा चोरीला जातं. मग अशा वेळेला काय होत असतं की अशा ज्या प्रवृत्तीची विद्यार्थी असतात की ज्यांना हे घरून साहित्य मिळत नाही आणि मग त्यांना वाटत असतं की हे साहित्य माझ्याकडे पण असलं पाहिजे, मात्र घरामधून हे साहित्य त्यांचं मिळत नाही. आणि मग घरामधून जर मिळत नसेल तर त्याला अभ्यास करण्यासाठी ह्या साहित्याची गरज असतेच. आणि मग हे साहित्य मिळवण्यासाठी असे विद्यार्थी काय करतात की ते मग शाळेची शिस्त बिघडवतात आणि दुसऱ्यांच्या पुस्तकातील किंवा दुसऱ्यांच्या दप्तरामधली हे पुस्तक, वह्या, पट्टी, पेन्सिल जे आहेत ते चोरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच मधल्या सुट्टीमध्ये असेल किंवा शाळा सुटण्याच्या वेळेमध्ये असेल की जेव्हा हे विद्यार्थी बाहेर कुठेतरी खेळायला गेलेले असतात तेव्हा गपचूप हे साहित्य काय होतं, चोरीला जातं आणि मग त्याच्यामधून वादविवाद निर्माण होतात आणि शाळेची शिस्त जी आहे ही शाळेची शिस्त बिघडवली जाते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले जे काही कुटुंब आहेत त्या कुटुंबामधून जर ह्या विद्यार्थ्यांच्या साध्या ज्या गरजा आहेत शैक्षणिक साहित्याच्या संदर्भातल्या, ह्या गरजा जर पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर अशा पद्धतीनं मग विद्यार्थ्यांकडून बेशिस्त वर्तन जे आहे हे बेशिस्त वर्तन घडून येत असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील कारण आहे ते म्हणजे शिक्षणाबाबत कुटुंबाची उदासीन वृत्ती. म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात जर कुटुंबामध्ये चांगली वृत्ती नसेल, उदासीन वृत्ती असेल तरी देखील मग विद्यार्थी बेशिस्त वर्तन करण्यासाठी प्रवृत्त होतो. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये शिक्षणाबाबत अनास्था आहे, म्हणजे अजिबात आस्था नाही, आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही शिकली काय किंवा नाही शिकली काय त्याबद्दल त्या पालकांना कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही, कारण त्या घरामधील पालक जे आहेत ते पालकच मुळात शिकलेले नसतात. म्हणजे अनेक घरामध्ये आपल्याला अशी परिस्थिती दिसते की त्या घरातील कुटुंबामधील पालकच शिकलेले नसतात आणि त्यामुळं मग त्यांना आपल्या पाल्याच्या शिक्षणाबाबत कधीही आस्था वाटत नाही, कायम अनास्था असते आणि त्यानं केवळ कुठंतरी बाहेर जाऊन काम करावं किंवा शेतामध्ये जाऊन काम करावं अशा प्रकारची अपेक्षा त्या पालकांची असते. आणि मग शिक्षणाबाबत जर अनास्था असेल तर मग ते पालक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत अतिशय उदासीन असतात. म्हणजे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी चाललेली आहे याच्याकडे ते लक्षच देत नाही किंवा बघतच नाही आणि कायम काय होत असतात की त्याला ओरडण्याचं काम करतात. किंवा या चित्रामध्ये पण जसं दिसतंय आपल्याला की कायम त्याला रागावतायत किंवा ओरडतायत आणि त्याच्या शिक्षणाकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गती किती आहे किंवा त्यांच्या अभ्यासातली प्रगती किती आहे, परीक्षेमधली प्रगती किती आहे, अभ्यासेतर कार्यक्रमामध्ये तो भाग घेतोय का नाही, त्या ठिकाणची त्याची प्रगती कशी आहे, या सर्व बाबतीमध्ये पालक अजिबात जागरूक असत नाहीत. म्हणजे शाळेमध्ये तो विद्यार्थी आपला गेल्यानंतर दररोज शाळेत जातोय का, नियमितपणे अभ्यास करतोय का, त्याच्या अभ्यासामध्ये किती प्रगती आहे, परीक्षेमध्ये त्याला किती गुण मिळतात, अभ्यासेतर कार्यक्रमामध्ये त्याचा सहभाग आहे का नाही, या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीकडं त्या पालकांचं दुर्लक्ष असतं. आणि कुठलाच पालक म्हणजे जे असे अनास्था असणारे किंवा शिक्षणाबाबत अनास्था, उदासीनता असणारे पालक जे आहेत हे जर त्या पाल्याकडे लक्ष देत नसतील तर मग त्या पाल्याला किंवा त्या लहान मुलाला काय वाटतं की मग त्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आपल्या या शालेय प्रगतीबाबत कोणीही आपल्याकडे लक्ष देत नाही. अशा प्रकारची एकदा भावना त्या
विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर निर्माण झाली तर मग ते विद्यार्थी स्वच्छंदी बनतात, स्वैराचारी बनतात आणि बेशिस्त बनतात. म्हणजे घरामधून जर त्याच्या शिक्षणाकडं कोणीही लक्ष देत नसेल, त्याच्या प्रगतीबाबत कोणीही जागरूक नसेल, तर मग असे विद्यार्थी काय होतात की त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होते की मला कोणीही घरात काही म्हणत नाही, मी कितीही मार्क पडले, पास झालो काय नापास झालो काय, आपल्या घरामध्ये कोणालाही फरक पडत नाही. अशा वेळेस मग ते विद्यार्थी काय होतात, स्वच्छंदी बनतात, स्वतंत्र बनतात, स्वैराचारी बनतात आणि या स्वैराचारी वृत्तीमधूनच तो विद्यार्थी बेशिस्त वागण्यासाठी प्रवृत्त होतो किंवा त्याच्या हातून मग बेशिस्त जी आहे ही बेशिस्त घडत जाते. म्हणजे अशा पद्धतीनं शिक्षणाबाबत कुटुंबाची उदासीन वृत्ती हे देखील विद्यार्थ्याच्या बेशिस्तीचे एक कारण असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील 4 नंबरचं कारण आहे ते म्हणजे व्यसनाधीन कुटुंबे. व्यसनाधीन कुटुंबे म्हणजे कुटुंबामध्ये जर व्यसनाधीनता केली जात असेल तर त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या बेशिस्तवर किंवा त्याच्या वर्तनावर होत असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे सध्या समाजामध्ये अनेक कुटुंबामध्ये किंवा गोरगरीब कुटुंब असतील किंवा उच्चभ्रू कुटुंब देखील असतील की दोन्ही कुटुंबामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण जे आहे हे व्यसनाधीनचे प्रमाण खूप वाढलेलं आपल्याला दिसतंय. कारण कायम कुठला तरी ताणतणाव आहे, संघर्ष आहे, नैराश्य आहे आणि याच्यामुळं काय झालेलं आहे की अनेक कुटुंबामध्ये हे व्यसनाधीनतेचं प्रमाण जे आहे हे व्यसनाधीनतेचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. आणि हे व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं आणि त्याचबरोबर जे उच्चभ्रू कुटुंब असतात ते आधुनिक बनण्याच्या नावाखाली सुद्धा अनेक कुटुंबामध्ये काय होतं, व्यसनाधीनता जी आहे ती उघडपणे केली जाते. म्हणजे लहान मुलं आपल्यासमोर बसलेली आहेत, याची कोणतीही तमा न बाळगता म्हणजे त्यांच्या समोरच, त्या लहान मुलांच्या समोरच काय करत असतात, ही वडीलधारी मंडळी जी आहेत ही वडीलधारी मंडळी लहान मुलांसमोरच उघडपणे व्यसनं करत असतात. म्हणजे त्याच्यासमोरच तंबाखू हातामध्ये चोळून ती खाणे किंवा सिगारेट ओढणे, दारू पिणे यासारखे वेगवेगळ्या जी व्यसनं आहेत ती व्यसनं त्या लहान मुलांच्या समोरच केली जातात. अनेक वेळा तर त्या लहान मुलांनाच पैसे देऊन दुकानात पाठवलं जातं की एक तंबाखूची पुडी घेऊन ये किंवा सिगारेटचं पाकिट घेऊन ये. म्हणजे अशा पद्धतीनं जर कुटुंबामधलं वातावरण असेल तर मग या वातावरणाचा निश्चित अनिष्ट परिणाम जो आहे, वाईट परिणाम जो आहे तो त्या विद्यार्थ्याच्या वर्तनावर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लहान मूल हे अनुकरणप्रिय असतं, अनुकरण करत असतं. म्हणजे आपल्या घरामध्ये जे कोणी वडीलधारी मंडळी असतील, मोठी माणसं असतील, त्यांचं अनुकरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि मग अशा लहान मुलांच्या समोर जर आपण उघडपणे व्यसनं करत बसलो तर मग ती लहान मुलं सुद्धा म्हणतात की मग माझ्या घरातली ही मंडळी करत असतील तर मी केलं म्हणून कुठं बिघडलं. आणि मग अशा पद्धतीनं मग ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं उघडपणे व्यसनं होतात आणि त्यांचं अनुकरण जर झालं तर कदाचित मग ही लहान मुलांना सुद्धा तंबाखू सिगारेटची व्यसनं जी आहेत ही व्यसनं लागतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की शालेय शिस्त जी आहे ती शिस्त त्या ठिकाणी बिघडते आणि विद्यार्थी देखील व्यसनाधीन बनतात. आणि व्यसनाधीन जी कुटुंब आहेत त्या व्यसनाधीन कुटुंबामध्ये आपल्याला माहिती आहे की बघा कशा पद्धतीनं या घरामध्ये शारीरिक छळ जो आहे तो शारीरिक छळ देखील होत असलेला आपल्याला दिसतो. अनेक वेळा हे विद्यार्थ्याच्या समोरच घडत असतं की त्याचे वडील जे आहेत ते वडील आईला मारत असतात किंवा सारख्या शिव्या देत असतात. का तर दारू पिऊन आलेले असतात आणि त्या दारूमुळं किंवा तंबाखूमुळं किंवा गुटख्यामुळं अशा पद्धतीनं काय होतं की त्या कुटुंब जे आहे ते कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होत असतं आणि त्या सर्व गोष्टींचा परिणाम त्या विद्यार्थ्याच्या मनावर होत असतो आणि त्यामुळं तो विद्यार्थीसुद्धा काय होतो, बेशिस्त बनण्यासाठी प्रवृत्त होत असतो. तर हे कारण विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीसाठी कारणीभूत ठरलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील कारण आहे ते म्हणजे कुमारावस्थेचा कालावधी. कुमारावस्था, तर कुमारावस्थेचा कालावधी हे पण या बेशिस्तीचं एक महत्त्वाचं कारण असलेलं आपल्याला दिसून येईल. कारण शाळा आणि महाविद्यालयातील जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर साधारणपणे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेमधले हे जे विद्यार्थी असतात किंवा नुकतेच सिनियर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले हे जे काही विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचं वय जे आहे हे वय साधारणपणे 13 ते 19 वर्षे या वयोगटातलं असतं. म्हणजे साधारणपणे 8वीला तो विद्यार्थी गेला की 13 वर्षाचा तो चालू होतो. म्हणजे 13 वर्ष, मग 9वीला 14 वर्ष, 10वीला 15-16 वर्ष, 11वीला 17 वर्ष, 12वीला 18 वर्ष आणि
फर्स्ट इयरला आला की 19 वर्ष, म्हणजे आपण सुद्धा तुम्ही सध्या ज्या वर्गामध्ये शिकताय त्या वर्गातलं कदाचित तुमचं पण वय हे 19 असण्याची शक्यता आहे. कारण 13 to 19 टीन म्हणून याला टीनएजर्स असं देखील म्हटलेलं आहे. टीनएजर्स 13 ते 19 वर्षे हा जो कालखंड आहे, या कालखंडातील मुलांना साधारणपणे कुमारावस्थेच्या कालावधीमधली मुलं किंवा टीनएजर्स असं संबोधलं जातं. कारण आणि ही जी मुलं आहेत ही मुलं ह्या मुलांच्या मध्ये या कालावधीमध्ये अतिशय भावनिकदृष्ट्या फार नाजूक असतो. म्हणजे हा कालावधी जो आहे तो भावनिकदृष्ट्या अतिशय नाजूक असतो किंवा संघर्षाचा काळ असतो. कारण या कालावधीमध्ये, या कुमारावस्थेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक परिस्थितीमध्ये अतिशय बदल झालेले असतात. म्हणजे हे कुमार जे आहेत मुलींमध्ये शारीरिक बदल झालेले असतात किंवा मुलांमध्ये देखील शारीरिक बदल झालेले असतात. आणि या शारीरिक बदलाचा परिणाम म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये भावनिक जो काही संघर्ष निर्माण झालेला असतो त्या संघर्षामुळं या कालावधीला भावनिक संघर्षाचा किंवा ताणतणावाचा काळ देखील म्हटलं जातं. कारण या काळामध्ये किंवा या वयोगटामध्ये ही मुलं ना पोर ना थोर अशा पद्धतीनं असतात. म्हणजे फार लहानही नसतात आणि फार मोठेही झालेले नसतात. म्हणजे त्यांना कायम असं वाटत असतं की कुटुंबामधून किंवा शाळा महाविद्यालयामधून मला माझ्या वडीलधारी मंडळींनी किंवा शिक्षकांनी कुठलाही उपदेश करण्याची गरज नाही, कारण मी आता फार मोठा झालेलो आहे, मला सर्व समजतं, अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. आणि कुटुंबामध्ये आपल्या आईवडिलांना शेवटी तो मुलगा किती मोठा झाला, मुलगी किती मोठी झाली तरी काय होत असतं, तो त्यांच्यासाठी लहानच असतो. आणि नेहमी मग ते त्याला काहीतरी सल्लामसलत करण्याची शक्यता असते किंवा सल्लामसलत करत असतात. शिक्षकसुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे विचार त्याला सांगत असतात किंवा मार्गदर्शन करत असतात. मात्र हा जो कालावधी आहे, हा कुमारावस्थेचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे जे संघर्ष आहेत ते संघर्ष चालू असतात. शारीरिक बदलामुळं एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झालेलं असतं. म्हणजे मुलांना मुलीचं आकर्षण निर्माण झालेलं असतं किंवा मुलींना मुलांचं आकर्षण निर्माण झालेलं असतं. आणि ह्या विरुद्धलिंगी आकर्षणामुळं सुद्धा अनेक प्रकारचे जे प्रसंग आहेत ते प्रसंग या कुमारावस्थेच्या कालावधीमध्ये देखील घडलेले आपल्याला दिसून येतात. कारण शारीरिक बदलामुळे त्यांच्या वर्तन वैशिष्ट्यांवर त्यांचा परिणाम होतो आणि त्यामुळं जर कायम त्यांना आपण जर चिडवत बसलो किंवा कायम त्यांना जर आपण उपदेशच करत बसलो तर त्या विद्यार्थ्यांना कुठेही स्वातंत्र्य मिळत नाही आणि ह्या अवस्थेमध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळावं अशा प्रकारची अपेक्षा असते. मात्र त्यांना जर स्वातंत्र्य मिळालं नाही, त्यांचे विचार जर दडपले गेले तर मात्र काय होतं की ती मुलं आक्रमक बनतात आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामधून मग बेशिस्त वर्तन जे आहे ते बेशिस्त वर्तन घडतं. कधी कधी जसं म्हणलं की विरुद्धलिंगी आकर्षण निर्माण झाल्यामुळं ह्या चित्रामध्ये जसं दाखवलंय बघा की त्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे अनेक वेळा विरुद्धलिंगी आकर्षणामुळं मुलं मुलींकडे खेचली जातात किंवा मुली मुलांकडे खेचली जातात, आकर्षित होतात आणि प्रेम प्रकरणं जी आहेत ती प्रेम प्रकरणं सुद्धा या काळामध्ये घडतात किंवा प्रेम प्रकरणं नाही घडली तरी तशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामधून मग वेगळे प्रसंग जे आहेत ते वेगळे प्रसंग घडतात आणि शाळा किंवा महाविद्यालयातली शिस्त जी आहे ती शिस्त बिघडली जाते. म्हणजे काय की हा कुमारावस्थेचा जो कालावधी आहे 13 ते 19 वर्षे वयोगटातला हा जो कालावधी आहे हा कालावधी अतिशय भावनिकदृष्ट्या संघर्षाचा असतो, ताणतणावाचा असतो आणि मुलांना आपण फार मोठं झालं असं वाटत असतो, परंतु ते तेवढेही मोठे झालेले नसतात की ज्या ठिकाणी त्यांना उपदेशाची गरज नाही. म्हणजे त्यांना मार्गदर्शनाची गरज असते पण त्यांना असं वाटत असतं की मी आता फार मोठा झालो आहे आणि मला कुठल्याही मार्गदर्शनाची गरज नाही. पण तसं नसतं आणि मग मार्गदर्शन त्यांना जर योग्य मार्गदर्शन जर कुटुंबामधून आणि शाळेमधून जर या ठिकाणी मिळालं नाही तर मात्र ही मुलं कदाचित वाया पण जाण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यांच्याकडून बेशिस्त वर्तन जे आहे हे बेशिस्त वर्तन घडलेलं आपल्याला दिसून येईल. एक साधं उदाहरण आपल्या गमतीसाठी या ठिकाणी मी दाखवतोय बघा की ज्युनियर कॉलेजमधला एक प्रसंग असतो. ज्युनियर महाविद्यालय जे आहे, कनिष्ठ महाविद्यालय जे आहे, या कनिष्ठ महाविद्यालयामधला एक प्रसंग आहे की एक तास संपलेला असतो आणि दुसरा तास सुरू होण्यापूर्वी जसं शिक्षक वर्गामधून निघून जातात आणि दुसरे शिक्षक येईपर्यंत साधारण 5 मिनिटं वेळ त्याच्यामध्ये जात असतो. तेवढ्या कालावधीमध्ये
एक वर्गामध्ये मुलं मुली दोघंही बसलेले असतात आणि त्या वर्गामधला एक मुलगा जो आहे तो मुलगा त्या वर्गातल्या एका सुंदर मुलीकडे बघून एक गाणं म्हणत असतो. म्हणजे त्या वर्गातला एक मुलगा काय करत असतो की त्या वर्गातल्या सुंदर मुलीकडे बघून एक गाणं म्हणत असतो. कोणतं गाणं म्हणत असतो तर बघा, कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें. म्हणजे अशा पद्धतीनं हे गाणं असतं की कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. हे जे गाणं आहे हे गाणं तो म्हणत असतो आणि तेवढ्यात शिक्षक येतात आणि खिडकीमधून ते बघतात. म्हणजे तेवढ्यात काय होतं की शिक्षक येतात आणि खिडकीमधून डोकावून बघतात की तो मुलगा त्या मुलीकडे बघून हे गाणं म्हणायला लागलेलं आहे. मग काय होतं की तास संपतो आणि तास संपल्यानंतर ते शिक्षक काय करतात की त्या मुलाला बाहेर बोलावून घेतात आणि त्याला समजावतात की बाळा, हे काही व्यवस्थित नाही किंवा तुझं हे वर्तन काही चांगलं नाही, असं करू नये, आपण चांगलं वागलं पाहिजे, अशा पद्धतीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. मग तो मुलगा होय सर ठीक आहे म्हणतो आणि निघून जातो. मग दुसऱ्या दिवशी परत तीच परिस्थिती, तशाच प्रकारचा प्रसंग, शिक्षक अजून येणार असतात आणि तो मुलगा परत त्या सुंदर मुलीकडे बघून अजून गाणं म्हणत असतो. पण गाण्याचे बोल मात्र इथं बदललेले असतात. काय असतात बघा, तुमसे जो देखते ही प्यार हुआ जिंदगी में पहली बार हुआ. म्हणजे तुमसे जो देखते ही प्यार हुआ अशा पद्धतीनं तो जे गाणं आहे हे गाणं म्हणत असतो. परत ते शिक्षक खिडकीमधून त्यांना हा प्रसंग दिसतो आणि परत तास संपल्यानंतर ते शिक्षक त्याला बोलावून घेतात आणि परत अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की बाळा बेटा, अशा पद्धतीनं वागू नकोस, हे वागणं चांगलं नाही, त्याच्यामधून तुझंही आयुष्य बिघडेल किंवा त्या मुलीचंही आयुष्य बिघडेल आणि त्याचा शिक्षणावर परिणाम होईल, अशा पद्धतीनं त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु तो मुलगा काही समजण्याच्या मानसिक स्थितीमध्ये नसतो. का तर कुमार अवस्थेचा कालावधी आहे, कुमार आहे, आता कॉलेज कुमार बनलेला आहे आणि मग मनस्थिती त्याची नसते. आणि तिसऱ्या दिवशी परत तशाच पद्धतीचा प्रसंग, फक्त परत गाण्याचे बोल या ठिकाणी बदललेले आहेत. प्यार किया नहीं जाता हो जाता है. म्हणजे प्यार किया नहीं जाता हो जाता है अशा पद्धतीनं हे बोल त्याचे बदलले जातात. आणि मग ते शिक्षक, तो शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांच्या शेजारून चाललेला असतो. म्हणजे मधली सुट्टी झालेली असते आणि मधली सुट्टी झाल्यानंतर काय होतं की त्या शिक्षकांच्या शेजारून जाता जाता तो विद्यार्थी काय करतो की हे गाणं म्हणतो की प्यार किया नहीं जाता हो जाता है. म्हणजे त्याला दाखवून द्यायचं असतं की मी काय मुद्दाम करत नाही, प्यार किया नहीं जाता हो जाता है. आणि मग त्या शिक्षकाच्या सगळी गोष्ट लक्षात येते की हा मुलगा आता हाताबाहेर चाललेला आहे. तो काय करतो की त्या मुलाला मुख्याध्यापकाकडे घेऊन जातो, प्राचार्यांकडे घेऊन जातो आणि प्राचार्यांसमोर उभा राहून त्याला मग प्राचार्यांचं मार्गदर्शन केलं जातं. मात्र तरीसुद्धा तो मुलगा जो आहे तो मुलगा ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा ते शिक्षक वर्गामध्ये येतात, ते वर्गात येण्याच्या अगोदरच फळ्यावर एक गाणं लिहून ठेवलेलं असतं बघा, प्यार करने वाले कभी डरते नहीं, प्यार करने वाले कभी डरते नहीं. अशा पद्धतीनं काय केलेलं असतं की त्या फळ्यावरच त्यानं हे वाक्य लिहून ठेवलेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे सांगण्याचा एक मजेशीर प्रसंग आहे. हे प्रत्येक वेळेस घडतंच असं पण नाही, पण तुम्हाला एक सांगायचं होतं की कुमार अवस्थेचा जो कालावधी आहे हा कुमार अवस्थेचा कालावधी साधारण पद्धतीनं अशा प्रकारे असतो. आणि या कालावधीमध्ये आपल्याकडून अनेक वेळा अनावधानानं अनेक प्रकारच्या ज्या चुका आहेत त्या चुका घडतात की ज्याच्यामुळं शाळेमधली शिस्त जी आहे, महाविद्यालयातली शिस्त जी आहे ती शिस्त या ठिकाणी बिघडवली जाते. त्यानंतर पुढचं 6 नंबरचं कारण आहे बघा, कौटुंबिक संस्कारांचा अभाव. कौटुंबिक संस्कारांचा अभाव म्हणजे बऱ्याच वेळेला कुटुंबामध्ये जे काही संस्कार केले जातात ते संस्कार जर विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारे झालेले नसतील तर मात्र त्या ठिकाणी ते विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतो. म्हणजे हे जे काही चित्र दाखवलेले आहेत बघा की या चित्रांमधून आपल्याला असं दिसतंय की प्राचीन काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये जसे बालकांवर लहानपणी संस्कार केले जायचे, त्याच्यावर मूल्य किंवा आदर्श जे आहेत, चांगले सवयी, चांगले वळण त्याला लावले जायचे. किंवा जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चित्र आहे की आपल्याला माहिती आहे की जिजामातांनी छत्रपती शिवरायांना कशा पद्धतीनं घडवलं, कशा पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार केले की ज्याचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची जी स्थापना आहे ती स्थापना झाली. मात्र आजच्या काळामध्ये काय चाललेलं आहे की कुटुंबामध्ये
पूर्वीसारखे धार्मिक आणि नैतिक संस्कार जे आहेत ते संस्कार केले जात नाहीत. का केले जात नाहीत तर त्याचं कारण आहे विभक्त कुटुंब पद्धती. विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे पूर्वीसारखी आज एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही. पूर्वी एका कुटुंबामध्ये 15-15, 20-20 माणसं असायची. आजी आजोबा असायचे, काका काकू असायचे, मामा मामी असायचे किंवा सगळी मुलं असायचे, आईवडील असायचे, सर्व मंडळी त्या घरामध्ये असायचे. आणि ही जी वडीलधारी मंडळी असायची ती त्या लहान मुलांवर वेगवेगळ्या पद्धतीनं संस्कार करण्याचा प्रयत्न करायची. मात्र आजकाल काय झालंय की विभक्त कुटुंब पद्धतीमुळं हम दो आणि हमारे दो एवढंच झालंय. हम दो आणि हमारे दो एवढ्याच पद्धतीनं हे कुटुंब चालू आहे. घरामध्ये कुठलीही वडीलधारी मंडळी नाहीत, आजी आजोबा नाहीत की ज्यामुळं त्यांच्यावर हे धार्मिक आणि नैतिक संस्कार जे आहेत हे संस्कार करणारी व्यक्तीच नाही. आणि त्याच्यातच जर आई आणि वडील दोघंही काम करणारे असतील, दोघंही बाहेर कामाला जाणारे असतील तर मग तर त्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवायला कोणीही नसतं. आणि त्यामुळं हे जे काही धार्मिक आणि नैतिक संस्कार आहेत याचा अभाव जो आहे तो अभाव निर्माण होतो. आणि विद्यार्थ्यांवर नैतिकता असेल, प्रामाणिकपणा असेल किंवा विनम्रता असेल ह्याचे जे धडे आहेत किंवा संस्कार आहेत हे संस्कार त्याच्यावर होत नाहीत, त्यांना हे संस्कार मिळत नाहीत. आणि अशा संस्कारांच्या अभावामुळं ही मुलं काय होतात, संस्कारहीन होतात. कुठल्याच प्रकारचे संस्कार त्यांच्यावर होत नाहीत, संस्कारहीन होतात. आणि अशा पद्धतीनं जर हे विद्यार्थी घडले तर मग असे संस्कारहीन मुलं शाळा महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर शिस्त बिघडवल्याशिवाय राहणारच नाहीत किंवा बेशिस्त वर्तन केल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे कुटुंबामध्ये संस्कारांचा अभाव असणं हे देखील शाळेमधली शिस्त बिघडवण्यासाठी फार मोठा महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येईल. आणि त्यानंतर शेवटचं कारण आहे ते म्हणजे कुटुंबामध्ये मानसिक स्वास्थ्य नसणे. कुटुंबामध्ये मानसिक स्वास्थ्य नसणे म्हणजे अनेक समाजातल्या कुटुंबामध्ये आपल्याला असं दिसतं की त्या कुटुंबामधल्या लोकांचं मानसिक स्वास्थ्यच बिघडलेलं असतं, मानसिक स्वास्थ्यच चांगलं नसतं. कायम त्या घरामध्ये काही ना काही संघर्ष असतो, काही ना काही नैराश्याचं वातावरण असतं, तणावाचं वातावरण असतं, अपयश कायम काहीतरी येत असतं किंवा दारिद्र्य त्या कुटुंबामध्ये असतं किंवा आजारपण सारखं त्या कुटुंबामध्ये असतं. आईवडिलांची नेहमी भांडणं होत असतात. आणि अशा या भांडणांमुळं किंवा त्या नैराश्य, संघर्ष, तणाव, अपयश याच्यामुळं त्या मुलांच्यावर जे आहेत या मुलांवर, लहान मुलांवर काय होतात त्याचे वाईट परिणाम होतात. कारण सातत्यानं कुटुंबामध्ये संघर्ष होत असतील, भांडणं होत असतील, नैराश्य असेल, तणाव असेल, अपयश असेल किंवा सामंजस्यपणाचा अभाव असेल तर अशा कारणांमुळं काय होतं, त्या आईवडिलांचं तर मानसिक स्वास्थ्य बिघडतंच, मात्र त्याचबरोबर हे लहान मुलं जे आहेत हे लहान मुलं सगळंही बघत असतात आणि त्यांच्यासुद्धा मनावर मग काय होतं की त्याचा परिणाम होतो आणि मानसिक स्वास्थ्य त्या मुलांचं सुद्धा बिघडतं. कुटुंबामध्ये जर नेहमी हुकुमशाही वातावरण असेल किंवा दारिद्र्य असेल आणि सातत्यानं त्या कुटुंबामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर त्या कुटुंबामध्ये मनमोकळं आणि प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते वातावरण राहतच नाही. परस्परांविषयी कधीही आदरभाव दाखवला जात नाही, मानसन्मान केला जात नाही. आणि मग अशा पद्धतीनं जर कुटुंबामध्ये वातावरण सातत्यानं निर्माण होत असेल तर मग विद्यार्थ्यांच्यावर देखील तशाच पद्धतीनं त्याचा परिणाम होतो. आणि मग विद्यार्थी देखील तशाच प्रकारे भांडखोर बनण्याची प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती निर्माण होते. आणि मग ते विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर म्हणजे समाजामध्ये किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर बेशिस्त वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय की कुटुंबामधलं हे जे वातावरण आहे हे वातावरण देखील जर चांगल्या पद्धतीनं नसेल, सारखं बिघडलेलं वातावरण असेल, भांडण तंटा, नैराश्य, तणाव सारखा असेल तर मात्र त्या विद्यार्थ्यांना काय होतं की त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर होतो, त्यांचंही मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि ते विद्यार्थी बेशिस्त बनण्यासाठी ही परिस्थितीसुद्धा कारणीभूत ठरते. म्हणजे कुटुंबामध्ये मानसिक स्वास्थ्य नसणं हे सुद्धा विद्यार्थ्याच्या बेशिस्तीचं एक कारण ठरू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शाळा आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतो, मात्र त्याच्यासाठी कुटुंबामधले सुद्धा काही कारणं कारणीभूत आहेत. त्या 7 कारणांचा आपण या ठिकाणी
अभ्यास केलेला आहे की कुटुंबामध्ये लोकशाही वातावरण नसल्यामुळं कशा पद्धतीनं विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतो किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याच्या गरजा पूर्ण न झाल्यामुळं कशा पद्धतीनं वर्तन करतो, कुटुंबामध्ये शिक्षणाबाबत जर उदासीन वृत्ती असेल, व्यसनं केली जात असतील कुटुंबामध्ये किंवा कौटुंबिक संस्कारांचा अभाव असेल किंवा मानसिक स्वास्थ्य चांगलं नसेल आणि विद्यार्थ्याचा कुमारावस्थेचा कालावधी असेल, तर अशा अवस्थेमध्ये जर त्याचं कोणी ऐकून घेत नसतील तर मग तो विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कौटुंबिक कारणं जी आहेत ही कौटुंबिक कारणं पाहिलेली आहेत. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची शाळेशी निगडीत कारणं कोणती आहेत, समाजाशी निगडीत कारणं कोणती आहेत हे देखील बघणार आहोत. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.